नमो बुद्धाय, जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. सम्यक संबुद्धाचा जन्म कल्याणकारी आहे. त्या सम्यक संबुद्धाची धम्माची देशना आणि महाफलदायी आहे. सामुदायिक एकत्र येऊन केलेली तपो साधना. साधू साधू साधू. करुणासागर विश्ववंदनीय लोकगामी अरहंत तथागत सम्यक संबुद्ध. त्या बुद्धाने मानव हितकारक, मानव कल्याणकारक, मानवी जीवनात सुख आणि शांती प्रस्थापित करण्यासाठी बहाल केलेला सद्धम्म. जसं धम्म आधी, मध्य आणि अंततही कल्याणकारी आहे, अशा त्रिकालिक सद्धम्माला धारण करणारा भगवंताच्या मार्गावरती अनुर असलेला श्रावक संघ, अर्थातच अतिपूजनीय बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न या महान पावन पवित्र मंगलमय तीन रत्नांना स्मरण आणि अभिवादन. उपासक आणि उपासिका आपल्या सर्वांना बुद्ध जयंतीच्या सर्वप्रथम मंगलमय शुभेच्छा. साधू. जेव्हा उपासक आणि उपासिका म्हटलं त्यावेळेस समजून जावं की या कार्यक्रमामध्ये जेवढे या ठिकाणी उपस्थित असतील, अगदी 1 वर्षाच्या बालकापासून तर त्यांचं वय 80-90 वर्षाचं आहे तिथपर्यंत जेवढे आहेत त्या सगळ्यांचं नाव आणि त्या सगळ्यांचा सन्मान या 2 शब्दात झाला. बौद्ध उपासक आणि उपासिका म्हणजे एकाचंही नाव सुटलेलं नाही. तर मुळात आपण आजच्या दिवशी बुद्ध जयंतीच्या निमित्तानं आजचा हा आपण कार्यक्रम करत आहोत. भगवान बुद्धांची जयंती साजरी करणं किंवा भगवान बुद्धाची पौर्णिमा साजरी करणं. अनेक लोकांना बुद्ध पौर्णिमा म्हटली तर नेमका प्रश्न पडतो की आजचा दिवस आनंदाचा दिवस आहे की दुःखाचा दिवस आहे. आजचा दिवस आनंदाचा आहे का? माझ्या समोर कोणी बसलेत काय? आजचा दिवस आनंदाचा आहे का? हो. का बरं? आजच्या दिवशी तथागतांचा जन्म झाला. आजचा दिवस दुःखाचा आहे का? आजचा दिवस दुःखाचा आहे का? का बरं नाही? कारण आजच्या दिवशी तथागत सम्यक संबुद्धाचे महापरिनिर्वाण सुद्धा झाले. पण तरी सुद्धा आपण आजच्या दिवसाला दुःखाचा दिवस म्हणून साजरा का करत नाही बरं? है ना? म्हणजे नेमकं बुद्धाची जन्म आणि मृत्यू या 2 गोष्टी जरी आजच्या दिवशी झाल्या असतील तरी आजच्या दिवशी आणखीन एक गोष्ट महत्वपूर्ण झालेली आहे. आणि भगवंत वारंवार सांगत असतात की जगामध्ये दुःख नावाची गोष्ट आहे. जाती दुःख जन्मास येणं दुःखदायक आहे. आपण जरी बुद्धाचा मार्ग अवलंबन केला असेल तरी मात्र आपण बुद्धाची फिलॉसॉफी आजही पटवू शकत नाही. आपल्याला मरण म्हटलं की दुःख वाटतंय, आपल्याला आजार म्हटलं की दुःख वाटतंय, व्याधी म्हटलं की दुःख वाटतंय, म्हातारपण आलं की दुःख वाटतंय. आताच मला खाली बसता बसता एक आमचे थोडेसे वयोवृद्ध व्यक्ती जवळ आले आणि मला कानात येऊन म्हणतात, भंतेजी तुमची तर मजा आहे, आम्हाला तर पायी चालावं लागतं. काय मजा नाही, माझी पाठ दुखून आली तिथे. कुछ मजा नाही, बैठ के देखो. तर दुःख 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 आपल्याला आहे. परंतु भगवान बुद्धाने 12 प्रकारचे दुःख सांगितले. 12 प्रकारच्या दुःखापैकी 4 दुःख हे आपल्या रेग्युलर जीवनातले आहे. आपल्याला धम्मचक्र हा विषय जर सांगत बसलो नाही, आज तो विषय नाही आहे, कारण विषयाने विषय आपण बोललो पाहिजे. आज बुद्ध पौर्णिमा आहे, त्याच्या निमित्त आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. आपल्याला प्रमुख 4 एकूण 12 दुःख बुद्ध सांगतात. 12 दुःखापैकी प्राथमिक 4 दुःख हे आपल्या शरीर, जन्म, मृत्यू, जरा व्याधी याच्याशी निगडीत आहे. धम्मचक्र प्रवर्तन सूत्र जे भगवान बुद्धाचा पहिला उपदेश आहे, बुद्धाच्या मुखातून पहिला उपदेश तो निघाला, त्याला आपण धम्मचक्र प्रवर्तन म्हणतो. आणि जर आपण विचारलं की आपल्या राष्ट्रध्वजामध्ये ते 24 आऱ्याचं जे चक्र आहे त्याला काय म्हणतात? आहे का गेले?
काय म्हणतात? अशोक चक्र. आता प्रश्न पडला, जर ते अशोक चक्र असेल तर धम्मचक्र नेमकं कशाला म्हणायचं, आहे की नाही? आणि म्हणून त्याच्यासाठी आपल्याला धम्मचक्र प्रवर्तन सूत्र वाचावं लागेल. आणि धम्मचक्र प्रवर्तन सूत्र ज्या ठिकाणी झालं त्याच ठिकाणी सम्राट अशोकाने त्या 24 साऱ्याचं चक्र तयार केलं. आणि ते चक्र ज्या माणसाने शोधलं, अलेक्झांडर कलिंगहॅम याने उत्क्रांत शोधलं, आणि त्या अलेक्झांडर कलिंगहॅमने त्या धम्मचक्राला नाव दिलं अशोका व्हील. अशोक चक्र हे नाव अलेक्झांडर कलिंगहॅमने दिलेलं आहे. मग धम्मचक्र काय असतं, कसं असतं, त्याच्याबद्दल आपण थोडासा आणखी गहन अभ्यास केला पाहिजे. आपण मुद्द्याकडे घेऊया. भगवंताने सुरुवातीचे 4 दुःख सांगितले, म्हणजे 24 कड्यातले पहिल्या 4 कड्यात दुःख, म्हणजे 12 कड्या दुःख आहेत. आणि 12 कड्यातले पहिले 4 कड्या म्हणजे जाती दुःख, जरा दुःख, व्याधी दुःख, मरण दुःख. म्हणजे आपण या 4 गोष्टीपैकी आपण सगळेजण म्हातारपण दुःखदायक आहे हे मानायला तयार आहोत, है ना? कोणीच म्हातारा म्हणणार नाही की म्हणते मला म्हातारपण पाहिजे म्हणून. इथे जेवढे तरुण आहेत त्या तरुणाला विचारलं म्हातारा बनतो का, पण ते नको. म्हातारपण दुःखदायक पटलं आपल्याला. म्हातारा सोबत सगळा आजारी येतो, व्याधी येते, व्याधी दुःखदायक आहे हेही पटलं आपल्याला. आणि मरणही दुःखदायक आहे हेही आपल्याला पटलं. पण भगवान बुद्धाच्या पहिल्या शब्दाला उच्चारण करतात जाती बी दुःखा. म्हणजे काय बरं? पाली भाषेमध्ये जाती या शब्दाचा अर्थ होतो जन्म. आणि जर कुणी म्हणलं जन्म दुःखदायक आहे तर तुम्ही स्वीकारायला तयार व्हाल का? हा, म्हणजे भगवंताने जो उपदेश दिला त्याची सुरुवात इथून केलेली आहे. तो पहिलाच शब्द आजही बौद्धांना, बौद्ध म्हणणाऱ्या आपल्या सर्वांना आजही भगवान बुद्धांचा धर्म किंवा भगवान बुद्धाची धम्मनिष्ठा पाहिजे तेवढ्या प्रमाणात आजही आपल्याला पचत नाहीये. आणि म्हणून मात्र मग आपण जन्माला आनंद म्हणून साजरा करतो आणि आजही मृत्यूला आपण दुःखदायी समजतो. जन्म महत्वाचा नाही, मृत्यू महत्वाचा नाही. जन्म आणि मृत्यूच्या आत जे जीवन आहे जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून आजच्या बुद्ध पौर्णिमा झालेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर भगवंताचा जन्म झाला. आणि सर्वसाधारण तुमच्यासारखे माझ्यासारखे लोक कुणाकडे जन्म झाला तर आपण आनंदी म्हणून अनेक लोक भगवान बुद्धांची जयंती म्हणून साजरी करतात. आजच्या पौर्णिमेला त्रिगुण पौर्णिमा असं म्हटलं जातं. त्याला आपण बुद्ध जयंती म्हणू शकतो आपल्या मराठी भाषेमध्ये. पण याला फक्त बुद्ध पौर्णिमा असा उत्सव नाव आहे किंवा मग वैशाख पौर्णिमा असं आपण नाव दिलं पाहिजे. बुद्ध जयंती म्हटलं, दुसरीकडे मग भगवान बुद्धाचे महानिर्वाण हे नेमके कोणी साजरा करायचे हा प्रश्न उपस्थित होतो. पण आज बुद्ध जयंती आहेच आहे आणि आज भगवंताचे महापरिनिर्वाण आहेच आहे. या गोष्टी सत्य, या नाकारता येणार नाही, हे सत्य आहे. परंतु आपण भगवंत जन्मास आले म्हणून भगवंताला मानतो असं नाही. आपण भगवंत महापरिनिर्वाणाला गेले म्हणून भगवंताला मानतो असंही नाही. मग भगवंताला आपण का मानतो? भगवान बुद्ध बनले आणि बुद्ध म्हणून त्यांनी धम्माची रचना दिली. ही गोष्ट आपल्या भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी अत्यंत महत्वाची आहे. आणि म्हणून जन्म झाला बुद्धाचा तो मानवाच्या कल्याणासाठी आहे. ज्या भगवान बुद्धाचा जन्म झाला हा मानव कल्याणासाठी आहे. कारण बुद्ध जन्मास आल्यानंतर बुद्धाचे एकूण 3 प्रकार आहेत. एक बुद्ध आहेत की ज्याला म्हणतात सम्यक संबुद्ध, दुसरे बुद्ध आहेत की त्यांना म्हणतात पच्चिक बुद्ध, आणि तिसरे बुद्ध आहेत की ज्याला म्हणतात महाश्रमण बुद्ध. आपल्याकडे गाथेमध्ये वारंवार आपण शब्द वापरतो पच्चिक बुद्ध. पण पच्चिक बुद्धाची विशेष माहिती आपल्याकडे आपण
धम्माचा अभ्यास कमी करत असल्यामुळे त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. प्रत्येक बुद्ध म्हणजे बुद्ध अवस्था प्राप्त तर करतात, निर्वाण अवस्था प्राप्तही करतात, बुद्धही बनतात, परंतु ते कोणालाही धम्माची देशना देत नाहीत. ते स्वतःच्या क्षेत्रामध्ये राहतात आणि आपलं आपलं जीवन एकांतामध्ये जगण्याचं काम करत असतात. त्यांना म्हणतात पश्चेत बुद्ध. पण सम्यक संबुद्ध जेव्हा जन्मास येतात तेव्हा त्यांच्या समोर दोन काम अत्यंत महत्वाचे असतात. पहिलं काम, मला जो मार्ग मिळालेला आहे हा मार्ग मी दुसऱ्यांना सांगितला पाहिजे. आणि तिथेच बुद्ध थांबत नाहीत, तर त्यांच्या समोर दुसरं मोठं काम असतं सम्यक संबुद्धाच्या समोर, की जो उपदेश मी लोकांना सांगितलेला आहे तो उपदेश फक्त तिथल्या तिथेच राहू नये, तो उपदेश पिढी ना पिढी, तर पिढी न पिढी एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे असा सदैव प्रवाहित राहिला पाहिजे. म्हणून भगवान बुद्ध सद्धम्माचे प्रचारक, शुद्ध प्रचारक बनावे याच्यासाठी भिक्खू संघाची निर्मिती करतात. आणि म्हणून जन्म अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट आहे. आपण सध्याला जी गाथा ऐकलेली आहे त्या गाथेचा अर्थच होतो सुखो बुद्धानुपादो, म्हणजे या जगात बुद्धाचा जन्म होणं सुखकारक आहे, कल्याणकारक. पण तेवढंच काम महत्वाचं नाहीये. बुद्ध उत्पन्न झाले, उत्तम आहे, पण त्याचं पुढचं महत्वाचं काम आहे कल्याणकारी आहे, मानवाचं कल्याण आहे, की ज्या बुद्धानं आपल्या मुखातून धम्माची देशना दिली. बुद्धाची धम्म देशना ही जास्त महत्वाची आहे. आणि भगवंत धम्म देशना का देऊ शकले? कारण त्यांनी बुद्धत्वाची अवस्था प्राप्त केली. चक्खू उडपादी, पय्या उडपादी, विच्छा उडपादी, ज्ञान उडपादी, आलोको उडपादी, या 5 गोष्टी ज्यांना उत्पन्न झाल्या अशा व्यक्तीला सम्यक संबुद्ध असं म्हटल्या जाते. आणि या सम्यक संबुद्धाच्या 5 अवस्था, त्याची 5 ज्ञान त्यांना प्राप्त झाले, ज्या 5 गोष्टी उत्पन्न झाल्या त्याच्या बळावरती 84,000 धम्मस्कंद भगवंत उपासक आणि उपासिकाला देण्याचं काम करतात. श्रोतापन्न, सदागामी, अनागामी आणि निब्बाण मार्गाकडे आपण पोहोचलो पाहिजे. या भगवंताच्या जीवनातला सगळ्यात मोठं भगवान बुद्धाचं कार्य असते. म्हणजे जन्म उत्तम आहे, पण जन्माच्या नंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे तर भगवंताची ज्ञान प्राप्ती आणि भगवंताने दिलेला उपदेश अंगीकार करणं, आणि तो अंगीकार केलेला उपदेश दुसऱ्यांना सुद्धा सांगण्याचं काम करणं. हे काम ज्यांच्यामुळे होत आहे ती अवस्था म्हणजेच भगवंताची ज्ञान प्राप्ती. म्हणून आजची पौर्णिमा भगवंताच्या जन्माची आहे, आजची पौर्णिमा भगवंताच्या महापरिनिर्वाणाची आहे, आणि आजची पौर्णिमा भगवंताच्या ज्ञानप्राप्तीची आहे. म्हणून जन्म मृत्यू याच्यापेक्षा ज्ञानप्राप्ती ही जास्त महत्वाची आहे, जास्त आवश्यक आहे. आणि म्हणून आपण जन्माचा उत्सव न करता, मृत्यूचं दुःख न करता आपण त्यांच्या ज्ञानप्राप्तीला सन्मान देण्यासाठी वैशाख महोत्सव या मग बुद्ध पौर्णिमा आपण साजरी करत आहोत. जयंती सोप्या भाषेत सगळ्यांना आता हे शब्द थोडेसे कठीण आहेत. जयंती म्हटलं की सगळ्यांना सोपं वाटतंय, कारण आपण जयंती करणारी लोक, बाबासाहेबांची जयंती, अमुकाची जयंती, तमुकाची जयंती, जयंत्या खूप करत आहोत आपण. आणि या जयंतीच्या आतमध्ये जेव्हा भगवान बुद्धांचे काहीतरी करायचं असतं तर मग आपण त्याच्या समोर जर जयंती नाव दिलं असेल तर काही मोठी चुकी नाहीये. कारण आपल्याला जर समजा आपण बुद्ध पौर्णिमा म्हटलं तर लोक एवढ्या प्रमाणात साजरी करणार नाहीत, कारण 12 पौर्णिमा आहे. 12 पौर्णिमा निमित्त आपण बुद्धविहारात जात नाही, तर 12 पौर्णिमेची आणखी एक पौर्णिमा आपण साजरी केली, मग एवढी मोठी कशाला करायची? आपल्याकडे तर्क वितर्क करणारे लोक खूप आहेत. बाबासाहेब म्हटले शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. भगवान बुद्ध म्हणतात सुखो बुद्धानुपादो सुखोस धम्म देसना सुखा संघर्ष सामग्री. म्हणजे 2500 वर्षापूर्वी भगवंताने जे 3 मंत्र सांगितले होते, काय म्हणतात बुद्ध? सुखो बुद्धानुपादो, सुखा सद्धम्म देसना, सुखा संघर्ष सामग्री. ही पाली भाषा, या पाली भाषेमध्ये
2,500 वर्षापूर्वी भगवंत 3 गोष्टी शिकवतात आणि 2,500 वर्षानंतर 56 साली तुमचा आणि माझा उद्धार करतात. परत आपल्याला ते 3 शब्द मराठीमध्ये समजून सांगतो. काय म्हणतात बाबासाहेब? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. भगवान बुद्धही तेच सांगतात जे 2,500 वर्षानंतर आपल्याला बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. सुखो बुद्धानुवादो म्हणजे ज्ञानाचा जो पुंज आहे त्याचा जन्म होणं सुखदायक आहे आणि धम्म अंगीकार करणं, धम्म शिकणं हे मानवाचं कल्याणकारक आहे. आणि तो कसा केला पाहिजे तर सांघिक स्वरूपात केला पाहिजे. म्हणजे संघटित व्हा, शिका. या 2 गोष्टी आपल्याला बुद्ध वचनातूनही मिळतात आणि बाबासाहेबांच्या वचनातूनही आपल्याला मिळत आहेत. म्हणूनच आपण बाबासाहेबाला बोधिसत्व म्हणतो. बुद्धाचा उद्देश जो लोकांनी विसरलाय, लोकांच्या डोक्यातून बुद्ध निघून गेलेले आहे, बुद्धाची वाणी डोक्यातून निघून गेलेली आहे, ती नव्यानं लोकांना समजावी याच्यासाठी बाबासाहेब बोधिसत्व जन्मास येतो आणि परत आपल्याला भगवान बुद्धांच्या धम्म मार्गावर आरूढ होण्याची शिकवण देऊन आपल्यातून निघून जातो. आणि म्हणून आपल्यावरती मोठी जबाबदारी येत आहे की आपण सर्वांनी धम्माला समजलं पाहिजे आणि धम्म समजता समजता सामाजिक कार्याला सुद्धा आपण समजलं पाहिजे. परंतु एखादा कुठलाही मुद्दा निघला. आता एक मुद्दा आपल्याकडे सुरू आहे. भारतामध्ये जनगणना चालू आहे, जातीची जनगणना, ठीक आहे नाही. आणि आता आल्याबरोबर थोडीशी आमची चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर आता 2 प्रकारचे लोक आहेत आपल्यामध्ये, बरोबर की नाही. परिपूर्ण ज्ञान कोणाकडे आहे कोणाकडे नाही माहित नाही, बरोबर की नाही. तिथे कोणाचा किती अभ्यास आहे माहित नाही. ज्याला एक पुस्तक ज्याचं वाचून झालेलं नाही तो सुद्धा काय म्हणत आहे, आपलं मत मांडायचं काम करत आहे. सगळ्यांचं मत आवश्यक आहे, पण जोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीचा व्यवस्थित अभ्यास नसेल त्या गोष्टीमध्ये आपण आपल्यापेक्षा अभ्यासू लोकांचं मत जाणून घेतलं पाहिजे आणि नंतर काहीतरी आपण विचार केला पाहिजे. आज जनगणनेचा विषय मोठ्या प्रमाणावर होत आहे. आदरणीय भीमरावजी आंबेडकर यांच्याकडून एक वक्तव्य आलेलं आहे की आपण जनगणनेमध्ये बौद्ध पण लिहा आणि जात म्हणजे महार पण लिहा. तर त्यांना त्यांच्याशी चर्चा करण्याआधी त्यांनी सांगितलं की बनतेजी, आजपर्यंत जर समजा आपण महार दिलं नाही तर एससीचा कोठा कमी होईल असं त्यांचं मत आहे. दुसऱ्यांना विचारलं तर दुसऱ्यांचं काही लोकांचं मत आहे की नाही, आपण जाती बौद्ध लिहायची आणि धर्मही बौद्धच लिहायचा आहे. परंतु हे करण्यासाठी आतापर्यंत शासन दरबारी आपली नोंद बौद्ध म्हणून आपली आजही व्यवस्थित गणना झालेली नाही. आजही शासन दरबारी आपली बौद्ध म्हणून व्यवस्थित नोंद झालेली नाही आणि म्हणून कदाचित आपल्याला अडचण येऊ शकते. म्हणून त्याचा आपण जास्तीत जास्त जे विचारवंत लोक आहेत, हुशार लोक आहेत, असा विचार अभ्यास लक्षात घेऊन त्याच्यानुसार आपण जनगणनेमध्ये, जातमध्ये, धर्मामध्ये आपण आपलं जे लिहायचे ते लिहिलं पाहिजे. वरिष्ठ लोकांचं किंवा ज्ञानी लोकांचा विचार आपण केला पाहिजे. श्रीलंका पुढे धम्म पोचवला सम्राट अशोक. बर्मा कुणामुळे धम्म पोचला? सम्राट अशोक. थायलंड कुणामुळे धम्म पोचला? सम्राट अशोक. आणि आजही त्या त्या देशांमध्ये धम्मकाया नावाचं एक फार मोठं सेंटर थायलंडमध्ये आहे. एका समयाला एकत्र आणि 10 लाख लोक एकत्र येऊन दिवे सोडायचं काम करतात. किती दिवे? 10 लाख. बुद्ध पौर्णिमेला आणि माघ पौर्णिमेला या 2 पौर्णिमेला दीप उत्सव थायलंडमध्ये साजरा होतो. बुद्धगयेला हजारो दिवे लावण्याची परंपरा आहे. थायलंडमध्ये परंपरा आहे, जपानमध्ये परंपरा आहे, बर्मामध्ये दीप लावण्याची परंपरा आहे, श्रीलंकामध्ये दीप लावण्याची परंपरा आहे. आणि आपण सुद्धा दीप लावूनच भगवंताची पूजा करतो. म्हणून दीप लावणं हे काही दुसरं तिसरं कर्मकांड नसून ही फक्त बौद्ध संस्कृती आहे. आणि ही संस्कृती भारतातल्या लोकांना माहीत नसेल तर ती माहीत करून घ्यावी आणि त्या संस्कृतीचं आपण पालन करावं.
आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.